नमस्कार, नमस्कार, नमस्कार. मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला ऐकवलं माझी आग्रा भेटीची कहाणी. आग्र्यामधील ताजमहाल आणि लाल किल्ला. पुन्हा या एपिसोडमध्ये ऐकूया दिल्ली दर्शनाची कहाणी. त्यामुळे हा एपिसोड नक्कीच ऐका. दिल्ली दिल्ली म्हणजे देशाची राजधानी. दिल्ली म्हणजे पूर्वीच्या मुघल सम्राटांची गादी. दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझं, अशी एक म्हण रूढ झाली. कारण दिल्लीमध्ये भगवा फडकवलेला अशी ही दिल्ली मी जवळून बघितली. झालं काय की अचानक एक प्लान ठरला आणि काम होतं दिल्लीमध्ये, म्हणून सांगलीहून रेल्वेने निघालो दिल्लीला. आता या सगळ्या प्रवासाचा, रेल्वे प्रवासाचा एक खास एपिसोड आहे जो सांगली ते दिल्ली केलेला, तो तुम्ही जरूर ऐका. दिल्लीत पोचल्यावर आम्ही सगळ्यात पहिला बघितलं ते हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन. आणि मी सहसा कधी एवढ्या लांब गेलो नव्हतो. पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर असं नाही, पण एवढ्या लांब पहिल्यांदाच गेलेलो. कारण बाकीच्या ठिकाणी जाऊन आलो महाराष्ट्राच्या बाहेर, दिल्लीलाही पहिल्यांदाच गेलो. त्यावेळेस हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन हे माझ्यासाठी मोठं होतं. आम्ही तकरीबन रात्री पोचलो तिथं दिल्लीमध्ये 8च्या आसपास. आम्हाला जायचं होतं सकाळी लवकर राजेंद्र नगरमध्ये, म्हणून आम्ही त्या दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवरून राजेंद्र नगरपर्यंत एक रिक्षा केली. राजेंद्र नगरमध्ये हॉटेल रूम भाड्याने घेतली आणि तिथं राहिलो. पुन्हा सकाळी आवरून काम केलं. त्यावेळेस तिथं फिरताना माझ्या लक्षात आलं की UPSCची तयारी करायला दिल्लीलाच का यावं लागतं. तुम्हाला माहीत असेलच, दिल्लीमध्ये असंख्य विद्यार्थी अभ्यास करतात UPSCचा. ते तिथं बघूनच कळालं. रस्त्याच्या दोन्ही बाजूने UPSCची क्लासेस, रस्त्याच्या दोन्ही बाजूने खाली पुस्तकांची दुकानं जी अगदी रस्त्यापर्यंत आली आहेत, आणि सकाळी सकाळी क्लासला जाण्यासाठी गडबडीत असलेली मुलं. आम्हाला सकाळी नाश्ता करायचा होता आणि आम्हाला लवकर तिथे जवळपास नाश्ता मिळेना. कारण 9 वाजले तरी दिल्ली एकदम सामसूम. एक तर थंडीचे दिवस होते आणि दिल्लीत थंडीही होती तशी, त्यामुळं सकाळी सकाळी रस्ते सगळे सामसूम. थोडं अंतर पुढे गेल्यावर एकच नाश्त्याचं दुकान सापडलं. तिथे आम्ही केला छोले भटुरे. नाश्ता करून पुढे तो दिवस आमचं काम करण्यातच गेला. त्याच वेळी मी पहिल्यांदा दिल्ली मेट्रो, दिल्लीच अशी नाही पण त्याच वेळी पहिल्यांदा आयुष्यात मी मेट्रोमध्ये बसलो. कारण आपल्या इकडे मी कधी मेट्रोमध्ये बसलोच नाही, कधी प्रसंग झाला नाही. त्यावेळी तिथं आम्हाला मेट्रोतून जायची संधी मिळाली. मेट्रो ही वरून ब्रिजवरून जाते, पण काही मेट्रोचे स्टेशन हे अंडरग्राऊंड आहे. रस्त्यापासून तब्बल 50 ते 80 फूट खाली हे मेट्रोचे स्टेशन आहेत. त्यावेळी पहिल्यांदाच असं बघण्यात आलं एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर. आमची मेट्रो होती करोल बागपर्यंत. तर करोल बागपर्यंत जायचं म्हणल्यावर 2 मेट्रो बदलायला लागतात. हे आम्हाला तिथं गेल्यावर कळालं, विचारलं कुणाला तरी. मग असं मेट्रोचा प्रवास आमचा भारी वाटला. थोडकाच प्रवास असतो, फास्ट असते मेट्रोला 10 ते 20 रुपये तिकीट असतं. आणि त्या मेट्रोतून आम्ही पुढे गेलो. करोल बागमध्ये पुन्हा सगळीकडे क्लासेसच UPSCचे. तो दिवस पूर्ण आमचं कामातच गेला आणि संध्याकाळी आम्ही रिक्षा पकडून गेलो जामा मस्जिद जवळ. आता संध्याकाळी गेलो त्यामुळे आम्हाला जामा मस्जिद नीटशी बघता आली नाही, पण आज जाऊन बघितली जामा मस्जिद. भली मोठी मस्जिद आहे जिथं असंख्य मुस्लिम लोक नमाज पडतात. तिथंच आम्ही जवळपास एक रूम घेतली हॉटेलची, कारण आम्हाला सकाळी जायचं होतं दिल्ली दर्शनला. तुम्ही जर दिल्लीला फिरायला गेला तर जामा मस्जिद जवळ रूम फॅसिलिटीज अवेलेबल नाहीत. कशा तरी रूम स्वस्तामध्ये मिळू शकतात, पण फॅसिलिटीज अवेलेबल नाहीत, त्यामुळे तिथे रूम घेऊच नका. आवरून आम्ही बाहेर पडलो आणि एक फेमस बाजार आहे जामा मस्जिदच्या शेजारी, तो म्हणजे उर्दू बाजार. एक तर तिथं आहे चांदणी चौक, दुसरा आहे उर्दू बाजार. आम्ही उर्दू बाजारमध्ये आत शिरलो आणि तिथे चालायला अगदी जागाच नाही. आम्हाला जेवायचं होतं, तर जेवायचं कुठं हा प्रश्न पडला. कारण उर्दू बाजारमध्ये पूर्ण जेवणाचीच ठिकाणं, सगळीकडे बघाल तिथे नॉनव्हेज. मग चालत चालत पुढे गेलो. म्हणलं आधी हा बाजार तर फिरून घेऊ. त्यामुळे 15-20 मिनिटात आम्ही एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन आलो. कुठं काय मिळतं हे. आणि चालता चालता डाव्या साईडला आम्हाला
एक दुकान दिसलं जे यूट्यूबवर बहुत फेमस आहे, ते म्हणजे फ्राईड चिकन. कारण मी यूट्यूबवर आधी बघितलेलं की दिल्लीत खाण्याची काय काय ठिकाणं आहे. मग मला उर्दू बाजारमध्ये दिसलं ते फ्राईड चिकनचं. नंतर थोडं पुढे गेल्यावर उजवीकडे दिसलं ते म्हणजे मोहब्बत का शरबत, हे पण यूट्यूबवर फेमस झालेलं. पुन्हा पुढे गेलो, असा बाजार पूर्ण फिरला आणि आता खायचा प्रश्न. मग आता ते फेमसच आहे फ्राईड चिकन म्हणल्यावर आम्ही पुन्हा त्या फ्राईड चिकनच्या दुकानात शिरलो तर भयंकर गर्दी. बाहेरच तो चिकन तळत असतो, पण आत भयंकर गर्दी खायला. तशीच कशी बशी आम्हाला जागा मिळाली. आम्ही रुमाली रोटी आणि फ्राईड चिकन खाल्लं. त्याचा मस्त आस्वाद घेतला आणि थोडं बाजार फिरून पुन्हा येताना मोहब्बत का शरबत शरबत पिलं, जे खूप फेमस आहे. एकदम सिंपल दूध आणि कलिंगडाचं सरबत, पण ते फेमस झालं सोशल मीडियामध्ये. हे बघून आम्ही रूमवर झोपलो. हे खाऊन आम्ही रूमवर गेलो, झोप घेतली. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आमची दिल्ली दर्शनसाठी एक बस होती. आम्हाला हे पूर्ण दिल्ली दर्शन म्हणजे जवळपास 12 ते 13 ठिकाणं दाखवण्यासाठी पर हेड 600 रुपये घेतले. तर त्यावेळेस आम्हाला माहीत नव्हतं हे स्वस्त आहे महाग आहे, कारण आम्ही एक अचानक प्लान झाला म्हणून गेलो, काही चौकशी नाही काय नाही काय. आम्ही जसं बसमध्ये बसलो तसतशी बस भरू लागली. आम्ही निघालो दिल्ली दर्शनासाठी. जामा मस्जिद जवळून आम्ही ती दिल्ली दर्शनाची बस पकडलेली. सगळ्यात पहिला आम्हाला त्या दर्शनामध्ये लाल किल्ला दाखवण्यात आला, ज्यासाठी 1 तास पूर्ण बघण्यासाठी दिला, जो कमी पडतो. आम्ही लाल किल्ल्याचं तिकीट काढून लाहोरी गेटवरून आत गेलो. हो, लाल किल्ल्याला दरवाजे आहेत, त्यातलं एक दरवाजा म्हणजे लाहोरी गेट. तिथून आम्ही एंट्री घेतली आणि मी खरं तर एक व्लॉग करणार होतो, पण तो मला असा प्रॉपर व्लॉग जमला नाही. तरी मी यूट्यूबवर ते व्हिडिओ टाकलाय, मी तो लिंक करेन खाली, तो बघा. ज्यावेळेस लाल किल्ल्यातून आत जात होतो त्यावेळेस कडेला पुन्हा तोच खंदक जो आग्र्याच्या लाल किल्ल्यात होता, तसाच खंदक, अतिभव्य बांधकाम, तेही लाल चिरामध्ये. आत जाऊन आम्ही पुन्हा तशाच गेटवरून एंट्री घेतली, जिथं उघडझाप करतात दरवाजे ते होते. आत एंट्री घेतल्याबरोबर पुन्हा आत लागला तो आतलं मार्केट. लाल किल्ल्यामध्ये आत एक मार्केट आहे जे लोकल्सनी किंवा वेगवेगळे वस्तू विकण्यासाठी ठेवले. मी तर बांधकाम बघत गेलेलो, कारण किल्ला कोणताही असो पण त्याचं बांधकाम, त्यावेळेचं स्ट्रक्चर, त्यावेळेचं मॅनेजमेंट हे बघण्याची मजा काही औरच असते. मी हे सगळं बघत बघत आत गेलो. त्यावेळेस तिकीट होतं 50 रुपये पर हेड. ही गोष्ट आहे डिसेंबर 2021ची. आम्ही आत गेलो. आत किल्ला बघताना, ते अतिभव्य बांधकाम बघताना डोळे भारावून जातात. किती वर्ष लागले असतील तो किल्ला बांधण्यासाठी. असंच आत गेलो. आता याचे फक्त मी शॉर्ट स्टोरी सांगतो लाल किल्ला कसा आहे, कारण जसा आग्र्याचा किल्ला आहे तसाच लाल किल्ला आहे. फक्त आग्र्याचा किल्ला हा अतिसुंदर आहे. त्या मानाने लाल किल्ल्यामध्ये आता वास्तू नाही आहेत, जास्त बांधकाम नाही आहे. मग आत गेलो तसं समोर चालत गेलो तर समोर लागला आम दरबार. तोही आग्र्याच्या किल्ल्यासारखा आम दरबार कितीतरी खांबावर उभा केलेला. त्याचं छत कितीतरी खांबावर उभा होतं. त्या आम दरबाराच्या बरोबर मध्ये होता संगमरवरी चौथरा, ज्यावर औरंगजेबाचं मयूर हे सुवर्ण सिंहासन असायचं. तो अतिभव्य चौथरा वर होता, आपल्या नजरेच्या वर, आणि सगळे सरदार खाली थांबायचे. तो आम दरबार बघितला. तिच्या मागे गेलो तर मागे खास दरबार होता, जे प्रत्येक किल्ल्यामध्ये असते. एक आम दरबार असतो, एक खास दरबार असतो. तो खास दरबार, पुन्हा रंगमहाल, पाणी महाल म्हणजे त्याला जलमहाल म्हणतात, जिथून पाणी उपसा होत होतो तो जलमहाल, मस्जिद वेगवेगळ्या, असे बरेच वास्तू बघितल्या. आणि आत एक वैशिष्ट्य होतं की पूर्ण किल्ल्यामध्ये पाणी खेळतं होतं. पूर्ण किल्ल्यामध्ये भरपूर असे कारंजे. आणि असं म्हणतात की मुघल सम्राट हे बाग बगीचे प्रेमी, जे तुर्कस्तानातून आलेले हे बाग बगीचे प्रेमी आणि कारंजे प्रेमी होते. त्यामुळं दिल्ली याला सिटी ऑफ गार्डन म्हणजे उद्यानांचे शहर म्हणतात. भरपूर उद्यान आहेत. त्या लाल किल्ल्यामध्ये तसंच उद्यान होते लहान सहान. तिथं रंगमहाल होता, जलमहाल होता, पुन्हा वेगवेगळे महाल असे एकत्र होते. हा म्हणजे एक मोन्युमेंट म्हणून लाल किल्ला मस्त वाटला, पण इतका पण भारी वाटण्यासारखा लाल किल्ला नाही. लाल किल्ला म्हणलं की आपल्याला फक्त ती 2 बुरुज आणि त्यामध्ये एक झेंडा एवढंच लक्षात येतं, कारण
तिथूनच पंतप्रधानांची भाषणं, तिथंच 15 ऑगस्टचा झेंडा वगैरे फडकवला जातो. तिथंही फोटो काढले आम्ही, बरेच फोटो काढले. आता झालं कसं की हा लाल किल्ला बघून झाल्यावर आम्हाला दिलेला वेळ 1 तासाचा, तरी 1.5 तास झाली. मग आम्ही बाहेर गेलो तर आमची बसच सापडेल. बस निघालेली तिथून आणि आमचं टायमिंग अचूक बघा की बस निघाली, कॉर्नरला वळली, पुढे जात होती आणि आम्ही पळत पळत आलो आणि हाक दिली. जर 5 मिनिटांना उशीर झाला असता तर बस निघून गेली असती आणि आम्ही मात्र दिलेले पैसे बुडाले असते. असं होतं कधी कधी की कट टू कट टाइम मध्ये जातात. लाल किल्ला म्हणजे आहे छान, पण तो तेवढ्या पुरता छान म्हणजे हे तर माझं मत आहे. पण एक दिल्लीत गेलोय आणि एक नवीन किल्ला बघितला एवढंच वाटतं, पण इथं एक नवीन ऊर्जा वाटत नाही. असा हा लाल किल्ला बघून झाल्यावर आम्ही बसमधून निघालो पुढच्या प्रवासाला. आता हा लाल किल्ला बघून आम्ही निघालो राजघाटाकडे. तर राजघाट म्हणजे तुम्हाला माहितच असेल, महात्मा गांधीजींची समाधी. आम्ही राजघाटाकडे निघालो आणि एकदम शांत वातावरण. त्या राजघाटाभोवती एकदम शांत, कारण तो घाट नदी किनारे आहे. वाऱ्याची एक हळवा झुळूक, शांत वातावरण. त्या शांत वातावरणात महात्मा गांधीजींचं स्पीकरवर भजन लावलेलं, एकदम हळू आवाजात, एकदम प्रसन्न वातावरण. आम्ही आत गेलो राजघाटामध्ये. आम्ही आत गेलो त्या समाधीच्या, ती समाधी बघितली पूर्ण. तर एकदम मस्त डेव्हलप केलेली ती समाधी, त्या भोवतीचा परिसर एकदम मस्त आहे. आत जाताना तुम्हाला दगडाच्या बांधकामातून आत जायला लागतं, जिथं खाली पाणी असतं थोडं थोडं, आणि एकदम गार वाटतं त्या दगडावर पाय ठेवला. आम्ही ती समाधी बघितली, ती पूर्ण गोल फिरून बघितलं, पिता महात्मा गांधीजींची समाधी. ही समाधी बघून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आता हा पुढचा प्रवास या एपिसोड मध्ये नाही सांगू शकत, कारण भरपूर मोठा होईल एपिसोड. त्यामुळे हाच जर पुढचा प्रवास ऐकायचा असेल तर पुढचा एपिसोड तुम्हाला ऐकायलाच लागेल. त्यामुळं पुन्हा भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये याच्या पुढच्या प्रवासासह. तोपर्यंत गुड बाय.